मेहंदी लावून लावून मॅमचे अर्धे केस पांढरे, वरच्या बाजूला ब्लॅक आणि मधल्या भागात ब्राऊन झाले होते. तुम्ही पण मेहंदी लावत असाल तर ही रील पूर्ण बघा. तामजाई नगर मधून ज्योती मॅम आमच्याकडे आल्या. त्यांनी आमची इंस्टाग्राम रील पाहून इन्क्वायरी केली होती. त्यांचा मेन प्रॉब्लेम काय होता तर त्यांनी खूप वर्षे मेहंदी आणि डाय म्हणजेच बॉक्स कलर वापरला होता. त्यामुळे त्यांचे केस खूप ड्राय, रफ आणि डॅमेज झाले होते. सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे त्यांच्या हेअरमध्ये 3-4 वेगवेगळे शेड्स झाले होते. वरच्या बाजूला ब्लॅक, मधल्या भागात ब्राऊन आणि खाली वेगळाच फेडेड शेड दिसत होता. म्हणजे केसांचा कलर कम्प्लिटली अनइव्हन झाला होता. त्यांना एक क्लीन आणि एलिगंट ब्राऊन शेड हवा होता. पण अशा केसांवर डायरेक्ट कलर करणं म्हणजे रिस्की असतं. म्हणून सगळ्यात आधी आम्ही काय केलं, आम्ही आधी त्यांची पॅच टेस्ट घेतली. पॅच टेस्ट मध्ये आम्हाला कळालं की त्यांच्या केसांवर ऑरेंज टोन येतोय. याचा अर्थ काय, जेव्हा केसांवर मेहंदी किंवा मल्टिपल डायज केलेले जातात तेव्हा हेअर्सवर कोटिंग तयार होते. अशा केसांवर परफेक्ट शेड अचीव्ह करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग असतं. म्हणून आम्ही लगेच कलर न करता आधी त्यांची कम्प्लीट हेअर हिस्ट्री समजून घेतली. त्यांनी आधी कोणते कलर वापरले, किती वेळा मेहंदी केली आणि कोणते ट्रीटमेंट्स घेतले होते, हे सगळं अॅनालाइज केल्यानंतर आम्ही त्यांना एक सेफ आणि सुटेबल सोल्युशन सजेस्ट केलं. त्यांच्या स्किन टोन आणि हेअर कंडिशन पाहून आम्ही त्यांना मोका ब्राऊन हायलाइट सजेस्ट केले. त्यामध्ये आम्ही हलकासा गोल्डन टिंट ऍड केला, जेणेकरून केसांना नॅचरल शाईन आणि डायमेन्शन मिळेल. आणि फायनल रिझल्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यांच्या केसांमध्ये आता ब्युटिफुल कॉपर ब्राऊन हायलाइट्स आले आहेत. केस खूप सॉफ्ट, शायनी आणि बॅलन्स दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा कम्प्लीट लुक ट्रान्सफॉर्म झाला आहे. जर तुमच्या केसांवरही मेहंदी, बॉक्स डाय आणि अनइव्हन कलर असेल आणि तुम्हालाही परफेक्ट शेड अचीव्ह करायचं असेल तर आधी प्रॉपर कन्सल्टेशन आणि पॅच टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतं. अशाच हेअर ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि कन्सल्टेशनसाठी डीएम करा. तर व्हिडिओ काय बघताय सातारकर, तुमचे पण केस मेहंदी, डाय आणि खराब झाले असतील तर आजच आपल्या रॉयल सलूनला भेट द्या आणि प्रोफेशनल कन्सल्टेशन घ्या.